5 वर्षापासून 8 वर्षापर्यंत उपनयन केलं जातं, पण वास्तविक शास्त्राचा असा आदेश आहे की वयाच्या 5व्या वर्षी उपनयन झालं पाहिजे. 5व्या वर्षी न झालं तर अपवाद म्हणून 8व्या वर्षी उपनयन केलं तर चालतं. हा अपवाद आहे, 8व्या वर्षी करावं हा नियम नाही. पण कलियुगाचे म्हणून जे काही गुणदोष सांगितले जातात त्या गुणदोषामध्ये भागवताच्या शेवटी कलियुगाचं महात्म्य गात असताना नारद महर्षींनी याचा विचार केलेला आहे. कलियुगामध्ये काय चांगलं काय वाईट, कलियुग काय होणार आहे, कलियुगामध्ये काय काय होणार आहे, हे सगळं नारदांनी तिथं सांगितलं. मला कलियुगाचं महात्म्यही सांगायचं नाही, कलियुगाचे गुणदोषही सांगायचे नाहीत. पण भागवतामध्ये नारदांनी न सांगितलेला कलियुगाचा अजून एक नियम मी आपल्याला सांगतो. तो म्हणजे कलियुगामध्ये अपवादालाच नियम म्हणण्याची प्रथा बनणार आहे. कलियुग हे असं विचित्र युग येणार की जिथं नियमाला अपवाद सांगितले जातात त्या अपवादालाच नियम म्हणून विचारात घेतलं जाणार आहे. आणि शास्त्राने माणसाच्या जीवनाच्या मानवी जीवनाच्या कल्याणाकरता जे नियम सांगितले त्या नियमामध्ये माणसाच्या स्वभावाचा विचार करून काही अपवादही सांगितलेले. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला गावाला जायचं आहे, सकाळी लवकर निघायचं आहे, पुन्हा संध्याकाळ रात्रपर्यंत त्याला प्रवास आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तो जर गावाला दुसऱ्या पोहोचणार असेल तर तो सकाळी संध्या करून प्रातःसंध्या करून घरातून निघेल. पण सायं संध्येचं काय करायचं? शास्त्राने त्याला अपवाद दिला, बाबा मग जर तुम्हाला सायं संध्येला वेळ मिळत नसेल आणि जर तुम्ही प्रवासात असाल आणि तिथं काही प्रतिकूलता असेल, तिथं काही तुम्हाला तुमच्या हातात काही नसेल, थांबता येत नसेल, परावलंबी तुम्ही असाल, तर शास्त्राने तिथं परवानगी दिली की सकाळची आणि संध्याकाळची दोन्ही वेळची संध्या तुम्ही सकाळीच करून निघू शकता. शास्त्राने आपल्याला तसा मधला मार्ग काढून दिला. आता सकाळचीच करायची पंचायत आहे, त्याच्यामुळे संध्याकाळच्या संध्येचा कोण विचार करतो? हा भाग गौण आहे, त्याच्यातही पुन्हा गौण आहे. पण एक अपवाद म्हणून जिथं सांगितला जातो तिथला विचार मी आपल्याला सांगतो. संध्याकाळची संध्या जर तुम्हाला करायला वेळ नसेल तर सकाळच्या संध्येबरोबर तुम्ही संध्याकाळच्या संध्येचा अर्घ घेऊन निघू शकता. हा नियमाला केलेला अपवाद आहे. हा नियमाला अपवाद आहे. ज्या वेळेला आपल्याला देह धारण करण्याकरता अन्न मिळत नाही, ज्या वेळेला आपल्याला अगदी मरणासन्न अवस्था अन्नाविना प्राप्त होते, अगदी आपण आता काही नाही खाल्लं तर प्राण जाण्याची वेळ आहे, त्यावेळेला उष्ट खाल्लं तर चालू शकतं, हा आपद्धर्म आहे, हा अपवाद आहे. आपद्धर्म म्हणणं काय, अपवाद म्हणणं काय, थोडासा अर्थामध्ये जरी सूक्ष्म फरक असला तरी सुद्धा ढोबळ मानानं दोन्हीचे एकच अर्थ करा. अपद्धर्मामध्ये हे चालू शकतं. उष्ट खाणं हा त्यावेळेला अपवाद म्हणून सांगितला जाऊ शकतो. दोन्ही वेळची संध्या एकत्र करून निघा, संध्येला कधीही सुट्टी नाही, संध्येला कधी अपवाद नाही. आपली परिस्थिती काहीही असली तरी संध्या करायला सांगितलेली आहे शास्त्रानं. एखाद्याला त्याच्या माता पित्याच्या मरणाचं सूतक जरी असलं तरी त्याला संध्या बंद करता येत नाही. सूतकात संध्या करू नये असं सांगितलं जातं, हा गैरसमज आहे. संध्या आहे, फक्त एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे. गायत्री मंत्राचा जप त्याच्यामध्ये नाही आहे, पण विशिष्ट मंत्रापर्यंत, अर्घ्यापर्यंत ती संध्या करावी लागणार आहे. त्यावेळेला भस्मधारण विधी करता येणार नाही. तरी पाण्याचं भस्म लावा शास्त्र सांगतं. काहीतरी त्याच्यात अपवाद आहेत आणि त्या अपवादाने ती कृती, तो धर्म आपण पाळला पाहिजे, हा शास्त्राचा त्या वेळचा आग्रह आहे. माझा विचार चाललाय तो जे नियम सांगितले जातात त्या नियमाला शास्त्राने काही ठिकाणी अपवाद सांगितले गेले की ते अपवाद, त्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या नियमाचं विशिष्ट अंग, त्या विशिष्ट नियमाचा अंश जरी आपण पाळला तरी तो नियम पाळल्याचं पुण्य आपल्याला लागावं, नियमभंग झाल्याचा दोष आपल्याला लागू नये, आपल्या मनामध्ये त्याचा खेद निर्माण होऊन आपली मानसिक आपण डळू नयेत,
याच्यासाठी शास्त्रांनी या सगळ्याचा विचार करून काही अपवाद, काही आपद्धर्म आपल्याला सांगितलेले आहेत. पण कलियुगामध्ये गंमत अशी झाली की जिथे नियमाला अपवाद सांगितला गेला तिथं कलियुगामध्ये त्या अपवादालाच नियम म्हणायची पद्धत रूढ झाली. या वेळेला तुम्हाला संध्या करता येत नाही ना, मग ठीक आहे, आम्ही तुम्हाला सोपा मार्ग सांगतो म्हणून जिथं अपवाद सांगितला गेला त्या अपवादालाच नियम करायची पद्धत झाली. तो अपवादच नियम व्हायला लागला. मग सांगितलंय ना असं उष्ट खावं म्हणून सांगितलंय ना, मग कुठेही खाल्लं तर बिघडलं काय? नाही. ज्या वेळेला प्राण जाण्याची वेळ आहे त्याच वेळेला उष्ट खायला परवानगी आहे. हा जो अपवाद आहे तो अपवाद कोण अपवाद म्हणून विचारात घेत नाही. माणसं म्हणतात शास्त्राने उष्ट खायला सांगितले, परवानगी दिली ना, खा. मग काय, मित्राचं खाल्लं तर चालतं, भावाचं खाल्लं तर चालतं. तसा उष्टा खाण्याचा नियम असा आहे की मातेचं देखील उष्ट खायला यज्ञोपवीत धारण केल्यानंतर परवानगी नाही. मुंजीनंतर आईचं सुद्धा उष्ट खायचं नाही. म्हणून मुंजीमध्ये एक उष्टावणाचं जेवण असतं, मातृभोजन म्हणतात त्याला. शास्त्र आहे त्याच्या मागे, मातृभोजन आहे. त्या बालकाला तिथपासून पुढे आता मातेचं उष्ट खाता येणार नाही. 5 वर्षाचा होईपर्यंत, 5 वर्षांनी लालयेत, 10 वर्षांनी ताडयेत असं शास्त्र सांगतं. 5 वर्षाचा होईपर्यंत मुलाचे लाड करावेत. 10 वर्षाचा झाला की त्याला मारायला हरकत नाही, शास्त्र सांगतं. मग त्याला मारून सांगावं, मग त्याला मारता येतं. 10 वर्षापर्यंत मारायला सांगितलेलं आहे. नंतर पुढचं फार वेगळं आहे, कारण शास्त्राला माहिती आहे नंतर पोरच आपल्याला मारणार आहेत, त्यांना मारायचा प्रसंग फार आई बापावर येणार नाही, म्हणून पुढचा फार विचार करायचं कारण नाही. पण मुलाला शिक्षण देत असताना त्याच्याकडे बघण्याची जी दृष्टी आहे शास्त्राची ती अशा पद्धतीची आहे. म्हणून उष्ट खाऊ नये हा नियम आहे. पण काही वेळेला प्राण जाण्याचा प्रसंग आला तरी उष्ट खाल्लं तर चालू शकतं, हा अपवाद आहे. पण कलियुगामध्ये त्या अपवादालाच नियम केल्या गेलं आणि सरसकट माणसं कुणाचंही उष्ट खातात. तुम्ही चिंतन करून पहा, घरामधलं पहा, बाहेरचं पहा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुठं पाणी भरून ठेवलेलं असतं, माणसं त्याच्यात पहिला तो फुलपात्र बुडवतात, पाणी तोंड लावून पितात, ते फुलपात्र तसंच ठेवतात, निघून जातात. दुसरा येतो, विचार करत नाही, ते फुलपात्र तसंच त्या पाण्यात पुन्हा बुचकळतो, पुन्हा त्याच फुलपात्राने पाणी पितो. दोष आहे, पिऊ नये. देवाचं ज्ञानोबारायांनी श्री नियमाच्या अपवादाला नियम बनवायचं कारण नाही, पण कलियुगामध्ये तसं बनवलं जातं. आपला मुद्दा असा चाललाय, बंधन करायला सांगितलंय. 5व्या वर्षी मुंज झाली पाहिजे, 8व्या वर्षी मुंज होणं हा अपवाद आहे. आता 5 तर निघूनच गेले. लहान आहे म्हणूनच लवकर केलं पाहिजे. लहान आहे म्हणून पुढे ढकलायचं नाही, लहान आहे म्हणूनच लवकर केलं पाहिजे. 8वं वर्ष हा त्याला अपवाद आहे. आणि 8व्या वर्षी जर मुंज झाली नाही तर त्याच्या ठिकाणी शास्त्रांनी दोष सांगितलेले आहेत. ते दोष त्या मुलाला लागत नाहीत, ते दोष त्याच्या मात्या पित्यांना लागत असतात. शास्त्रांनी त्याचं चिंतन केलंय. आता 8वं वर्षही राहिलं नाही, कारण आता याच्यातही पुढे अजून सुधारणा लोकांनी अशी केली की आता मुंज आणि सोडमुंज हे बहुतेक एकाच दिवशी होतात. याच्यातही पुन्हा माणसांनी अजून बदल केले. मुंज आणि सोडमुंज बहुतेक एकाच दिवशी, सकाळी मुंज केली की संध्याकाळी सोडमुंज करायची आणि दुसऱ्या दिवशी विवाह संपन्न होतो, वेळ लागत नाही त्याला, असं नाही. म्हणजे ब्रह्मचर्याचा जो कालावधी आहे तो कालावधी स्वीकारला जात नाही. ब्रह्मचर्य काल, ब्रह्मचर्य आश्रम हा शास्त्राने विद्या प्राप्त करून घेण्याचा काल म्हणून सांगितला आहे. त्या काळामध्ये दुसरा विषय नाही, त्या काळामध्ये दुसरं चिंतन नाही, त्या काळामध्ये फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी दुसरं काहीही करायचं नाही. इतकं की अन्य विषयामध्ये त्याचं मन गुंतू नये आणि त्याचे फालतू आणि अवांतर लाड होऊ नयेत म्हणून मौंजी बंधन उपनयन संस्कार झाल्याबरोबर पूर्वीच्या काळी त्याला गुरुग्रही पाठवलं जात असे.
मग त्या गुरुग्रहाच्या मध्ये अनेक विद्यार्थी येत असत. कोण लाडका कोण दोडका हा विषय त्यावेळेला नव्हता. ती गुरुपत्नी, ती गुरुमाय सर्वांना समान वागवत असे, सर्वांना समान कामं दिली जात असत आणि तिथं दिवसभर कामं करून आपल्या गुरूंकडून शिक्षण, योग्य शिक्षण घेऊन आपलं जीवन घडवण्याचं कार्य चालू असे. तो एक ब्रह्मचर्य काल होता, तिथं अन्य काही नाही. ब्रह्मचर्य काल. तिथून मग आता तो कालावधी काय याच्या संबंधानं काही स्मृतींमधून थोडी थोडी वेगळी मतं आहेत. मनुस्मृतीमध्ये असणारं मत, याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये असणारं मत आणि वसिष्ठ स्मृतीमध्ये असणारं मत थोडी फरक, थोडा वर्षाचा फरक काही ठिकाणी मानला गेलेला आहे. काही ठिकाणी 5 ते 12 हा ब्रह्मचर्य काल सांगितला गेला. पूर्वीच्या काळामध्ये विवाहही लवकर होत असत. आता 18, 19, 21 हा जो वयाचा विशिष्ट नियम सांगितला जातो तो पूर्वीच्या काळामध्ये तेवढा नव्हता. कारण जरा स्पष्ट बोलायचं झालं तर पूर्वीच्या काळी मुलं जरा लवकर प्रगल्भ होत होती, बुद्धी लवकर परिपक्व होत होती. आता बुद्धी पिकायलाच वेळ लागतो, त्यामुळे वय वाढवावं लागतं, हा फरक आहे. पूर्वीच्या काळामध्ये जे संस्कार घरातूनच केले जात असत त्याच्यामध्ये मुलगा लवकर परिपक्व होत असे. आज मुलगा वडिलांच्या व्यवसायामध्ये हाताशी यायला जो काळ लागतो तो पूर्वीच्या काळात लागत नसे. एखादा कोणी याज्ञिकी करणारा असेल तर मुंज झाल्यानंतर जास्तीत जास्त 4-5 वर्षामध्ये, वयाच्या 8व्या 9व्या वर्षामध्ये तो मुलगा बापाला मदत करत असे. आज वयाच्या 24-25व्या वर्षी मुलगा बापाला मदत करतो. ही वयाची तफावत, बुद्धीच्या प्रगल्भतेमध्ये निर्माण झालेलं अंतर, वयाच्या दृष्टीने वाढलेलं वय आणि बुद्धीच्या दृष्टीनं वाढलेली बुद्धी, याच्यामध्ये त्या काळात आणि आजच्या काळामध्ये निर्माण झालेलं अंतर जर आपण पाहिलं तर 5 वर्ष ते 12 वर्ष ब्रह्मचर्य काल, काही ठिकाणी 16 वर्ष आणि काही ठिकाणी 20 वर्षाचा कालावधी ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये घालवावा असं सांगितलं जातं. त्याच्यानंतर येतो तो गृहस्थाश्रम येतो. गृहस्थाश्रमामध्ये विवाह करणं, त्या विवाह विधी संपन्न करून घेणं, पत्नीची निवड करणं, पत्नीबरोबर प्रपंच करणं आणि आपल्याला ब्रह्मचर्य कालामध्ये प्राप्त झालेली विद्या इतरांना देणं, हे त्या काळातलं ब्राह्मणाचं म्हणून मुख्य कर्तव्य होतं. म्हणून मी सुरुवातीला बोललो की या सर्व आश्रम व्यवस्थेच्या बरोबरीनं शास्त्रांनी काही ठिकाणी वर्ण व्यवस्थेचाही विचार केलेला आहे, नाही असं नाही. मग त्याने ते गृहस्थाश्रमामध्ये चांगली संतती निर्माण करणं, चांगले संस्कार निर्माण करणं, समाज व्यष्टी आणि समष्टी कल्याणाच्या दृष्टीने जे जे काही करता येईल ते त्या काळामध्ये करणं, हा गृहस्थाश्रम झाला. तो गृहस्थाश्रम 20 ते 50 या वर्षामध्ये मानायला सांगितला. त्यानंतर सर्व प्रपंचाची सर्व कर्तव्य पार पाडल्यानंतर, संतती संबंधानं सर्व कर्तव्य पार पाडल्यानंतर, पत्नीच्या संबंधानं सर्व कर्तव्य पार पाडल्यानंतर, माता पित्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केल्यानंतर आणि समाजाच्या संबंधानं आवश्यक ती कर्तव्य पार पाडल्यानंतर त्याच्या पुढे वानप्रस्थाचा विचार शास्त्रांनी सांगितला. पुढे 50 ते 70 वर्षाचा काल किंवा 50 ते 60 किंवा 65 वर्षाचा काल हा वानप्रस्थ म्हणून सांगितलेला आहे. कलियुगामध्ये वानप्रस्थ आश्रम नाही. निर्णय सिंधूंनी या संबंधामध्ये स्वतंत्र चिंतन मांडलेलं आहे. धर्मसिंधूंनीही या संबंधात विचार केलेला आहे. कलियुगामध्ये वानप्रस्थाचा विचार नाही. कलियुगामध्ये ग्रहस्थातून संन्यास चालतो. गंमत मला सांगायची ती पुढे. मुद्दा मी ज्ञानोबारायांच्या चरित्राच्या संबंधानं थोडासा बोलतो आहे. ताटीच्या अभंगांची पूर्व पीठिका ही थोडीशी मी आपल्या समोर आज मांडतो आहे. त्या संबंधातला हा सगळा विचार आहे. आणि त्याच्यानंतर वानप्रस्थ आश्रमाची सर्व कर्तव्य पार पाडल्यानंतर मग ज्या वेळेला सर्व ऐहिक दृष्टीनं माणसाच्या मनामध्ये पूर्ण अशी जिहासा निर्माण होईल, दृष्ट आणि ऐकलेलं आणि पाहिलेलं, दृष्ट आणि अनुश्राविक अशा दोन्ही विषयाच्या संबंधानं पूर्ण वैराग्य जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत माणसाला संन्यास नावाचा आश्रम स्वीकारता येत नाही. संन्यास आश्रम कधी स्वीकारावा या संबंधानं 2 मतशास्त्रांनी मांडली आहेत. एक, वानप्रस्थानंतर संन्यास स्वीकारावा, किंवा दुसरं मतशास्त्र सांगतं यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत. ज्या क्षणी वैराग्य निर्माण होईल
त्या क्षणी संन्यास नावाचा आश्रम स्वीकारावा असं शास्त्र सांगतं. ज्या क्षणी अंतःकरणामध्ये पूर्ण वैराग्य, दृष्ट अनुश्राविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम, पतंजली योगसूत्रांनी सांगितलेली वैराग्याची व्याख्या जोपर्यंत आपल्या अनुभूतीमध्ये येणार नाही तोपर्यंत संन्यास आश्रमाची परवानगी शास्त्र आपल्याला देत नाही. दृष्ट आणि अनुश्राविक दोन्ही पद्धतीच्या विषयांबद्दल पूर्ण जिहासा, पूर्ण वितृष्णा अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. पूर्ण वैराग्य निर्माण झालेलं पाहिजे. काही काळापुरतं निर्माण झालेलं वैराग्य संन्यासाला कारण ठरत नाही. मर्यादित काळापर्यंत, ज्याला आपण स्मशान वैराग्य म्हणतो, ज्याला आपण प्रसूती वैराग्य म्हणतो, हे वैराग्य आपल्या संन्यासाश्रमासाठी कारणीभूत ठरत नाही. तसं वैराग्य प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये विशिष्ट कालावधीनंतर निर्माण होतच असतं. माणसाला एखादा दिवस असा येतो की माणसाला काही नको असं वाटायला लागतं. माणसं आम्हाला भेटून सांगतात, आळंदी पंढरपूरला येऊन बोलतात, कुठंतरी पंढरपूरला येऊन बसले, काय चाललंय महाराज, कंटाळा आलाय हो सगळ्याचा, हे बोलतात. काय सकाळी उठायचं, नोकरीला जायचं, संध्याकाळी यायचं, मुलाबाळांच्या कटकटी त्याच, याची वही संपली, याची शाई संपली, याचं पेन संपलं, बायको तेच सांगते, डाळ संपली, तांदूळ संपले, सुंठ संपली, मीठ संपलं, रोज ते भरून द्यायचं, रोज कटकट, रोज काहीतरी वाद होणार, रोज मित्रांबरोबर कुठंतरी खटके उडणार, ऑफिसमध्ये गेलं आमचे साहेब आम्हाला रागावणार, घरी आलं बायको आम्हाला बॉस म्हणून जीवावर राहणार, बायको शिव्या देणार, पुन्हा मुलं बाळं किरकिर करणार, नातेवाईकांचे लग्न आहेत, त्यांचे आहेर पाहेर आहेत, आपल्या घरी काही कार्य करावं लागतं, सर्वांना बोलवावं लागतं, खर्च करावा लागतो, असं वाटायला लागलंय हे सगळं सोडावून कुठंतरी निघून जाऊ, असा विचार सगळ्यांच्या मनात कधी ना कधीतरी येतो. पण गंमत याच्यात आहे की सगळं सोडून निघून जावं वाटतं, पण कोणीच कुठंच जात नाही, ही अडचण आहे. कोणीच म्हणताना सगळे म्हणतात. कुठंतरी असं प्रासंगिक वैराग्य प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये विशिष्ट कालावधीनंतर निर्माण होतच असतं. आपल्या जीवनाबद्दलची जिहासा मर्यादित कालापर्यंत का होईना आपल्या अंतःकरणामध्ये काही काळा निर्माण होतच असते. कधी कधी असं वाटायला लागतं की नको बाबा हा प्रपंच सगळं सोडावं. आणि मग वारकरी किती सुखी असतात, त्यांना बघा कशाचंच काहीच नसतं. हे वरून दिसायला जरी असलं तरी अंतःकरणामध्ये तेवढ्या काळापुरतं निर्माण झालेलं वैराग्य संन्यास स्वीकारण्याकरता पुरेसं आहे असं शास्त्र बोलत नाही. वैराग्य कसं निर्माण झालं पाहिजे, ज्ञानोबाराय सांगतात, उठलेनी वैराग्य जेणे हा त्रिवर्ग ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुणे आताची गेले, असं वैराग्य निर्माण झालं पाहिजे. वमुनिया सुणे आताची गेले असं प्रपंचाकडे पाहताना वाटलं पाहिजे. सुणे या शब्दाचा अर्थ आहे कुत्र. वमुनिया सुणे म्हणजे कुत्र्याने उलटी केली. आपण रस्त्यावर अनेक वेळेला असं पाहतो, एखादं कुत्रं असतं, काहीतरी खातं, त्याला पचत नाही, ते कुत्रं रस्त्याचंच वमन करतं, उलटी करतं, पोटात गेलेलं सगळं काढतं. कुत्र्याच्या त्या उलटीकडे बघण्याची जी भावना आपली असते तशी भावना जोपर्यंत प्रपंचाच्या संबंधानं निर्माण होत नाही तोपर्यंत वैराग्य निर्माण झालं असं म्हणायचं धाडस करायचं नाही. ज्ञानोबाराय बोलता, जोपर्यंत हे सगळं कधीतरी सुटलं पाहिजे, या क्षणी मी सोडायला तयार आहे असं वाटलं पाहिजे. नाथ महाराजांकडे एक मनुष्य गेला असं सांगतात, आणि नाथ महाराजांना त्यांनी सांगितलं की नाथ महाराज मला देवाचं दर्शन करायचंय. नाथ महाराज म्हणाले ठीक आहे, करून देतो. देव भेटावा वाटतं ना, देवाचं दर्शन पाहिजे ना. अरे माझ्याकडे देव आहे, चिंता करू नको, मी दर्शन करून देतो. नाथ महाराजांनी त्याला ठेवून घेतलं. 8-15 दिवस झाले, काही उद्योगच दिला नाही. सकाळी उठायचं, स्नान संध्या काय आटपायची ती करायची, फराळ करायचा, पुन्हा झोपायचं, पुन्हा जेवायला उठायचं. नाथ महाराजांनी रोज त्याला गोड जेवण दिलं, रोज पक्वान्न, पुरणाच्या पोळीचं जेवण रोज करायचं. कधी श्रीखंड, कधी बासुंदी, कधी जिलेबी, कधी गुलाबजाम, रोज नवीन पक्वान्न, भरपूर जेवायचं. जेवण झालं की पुन्हा झोपायचं, संध्याकाळी उठायचं, पुन्हा संध्याकाळचा फराळ करायचा. त्याच्यानंतर कुठं फिरावं वाटलं फिरून यायचं, संध्याधिक कर्म आटपायचं, नित्यकर्म, आणि पुन्हा रात्रीचं जेवण करायचं, पुन्हा झोपायचं. नाथ महाराजांनी 15 दिवस त्याचा हा क्रम चालू ठेवला. 15-20 दिवसानंतर जेव्हा त्यांनी बघितलं की आपलं आकारमान, घनफळ, क्षेत्रफळ वाढत चाललंय, नुसतं काहीच नाही, देवाचं दर्शन तर अजून लांबच आहे, अजून नाथ महाराज त्या संबंधानं काही बोलतच नाहीत, नुसतं जेवण आहे, खाणं आहे, झोपणं आहे, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. एके दिवशी तो नाथ महाराजांकडे रागावून गेला. नाथ महाराजांना म्हणाला, नाथ महाराज काय चाललंय तुमचं?
अहो मी काय घरी उपाशी मरतो म्हणून तुमच्याकडे जेवायला आलो असं तुम्हाला वाटतं काय? रोज गोडाचं जेवण देता. अहो मी तुमच्याकडे आलो मला देव दाखवा, देवाचं दर्शन करून द्या म्हणून, आणि तुम्ही हे काय फालतूपणा चालवलाय? रोज सकाळी मला जेवायला घालायचं, रात्री जेवायला घालायचं, जेवलो की माझं संपलं, मी काही झोपून जातो, मग मला देवाचं काही चिंतनच होत नाही. कशा करता मग तुमच्याकडे आलो मी? नाथ महाराज म्हणाले तुझंही म्हणणं बरोबर आहे बाबा, पण 15 दिवस मलाही सवड नव्हती, चल म्हणे उद्या तुला देवाचं दर्शन करून देतो. त्यालाही बरं वाटलं. 15 दिवस झाले नुसतं खाणं पिणं चालू आहे, दुसरं काही नाही. तो म्हणाला ठीक आहे, काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो नाथ महाराजांकडे गेला आणि म्हणायला लागला चला आता मला देवाचं दर्शन करून द्या. नाथ महाराज म्हणाले चला देवाचं दर्शन करायचंय ना, आधी त्याच्यासाठी आपण शुचिरभूत झालं पाहिजे. जोपर्यंत शुचिष्मंतता येत नाही तोपर्यंत देवाचं दर्शन होत नाही. चला गंगेवर स्नानाला जाऊ. नाथ महाराजांनी त्याला गंगेवर नेलं. दोघेही स्नानाला म्हणून गंगेमध्ये उतरले. तीर्थ स्नानाचा नियम असा आहे की तीर्थ स्नान करत असताना आपल्या नाभी एवढ्या पाण्यामध्ये जाऊन स्नान केलं पाहिजे. हा तीर्थ स्नानाचा विधी आहे. धर्मशास्त्र आपल्याला सांगतं पाय घोटे बुडतील इथपर्यंत जायचं नाही, आपली नाभी पाण्यात गेली पाहिजे. इतक्या प्रमाणात पाणी जिथे असेल तिथंच डुबकी मारावी. हा स्नानाचा विधी आहे, तीर्थ स्नानाचा विधी आहे. तिथपर्यंतच्या पाण्यामध्ये नाथ महाराज त्याला घेऊन गेले. तो म्हणाला आता किती जायचं? जाऊ अजून थोडं आत जाऊ, अजून थोडं आत जाऊ, पाणी स्वच्छ आहे. अजून थोडंसं आत नेलं. त्याला सांगितलं मी डुबकी मारतो, तूही डुबकी मार, देवाचं नाव घ्यायचं, डुबकी मारायची, देव भेटेल. नाथ महाराजांनी देवाचं नाव घेतलं, डुबकी मारली, त्यालाही घ्यायला लावलं. त्याने डुबकी मारली, वर आला. नाथ महाराजांनी विचारलं दिसला का? तो म्हणाला काय थट्टा करता, असा कुठं देव दिसत असतो काय डुबकी मारल्याबरोबर? नाथ महाराज म्हणाले अजून एकदा मार. 3दा डुबक्या माराव्यात. अजून एकदा म्हटल्यानंतर अजून एकदा. दिसला का? नाही. नाथ महाराज म्हणाले आता पूर्ण अंतःकरणपूर्वक परमात्म्याचं नाव घे, डुबकी मार, देव दिसेल, देवाचं दर्शन होईल. नाथ महाराजांनी त्याला डुबकी मारायला सांगितली. त्याने देवाचं नाव घेतलं, डुबकी मारली, आणि तो पाण्यात गेल्याबरोबर नाथ महाराजांनी त्याची मानगुट वरून अशी पाण्यात दाबून ठेवली, त्याला वरच येऊ देणार. तळमळ करायला लागला. नाथ महाराज पूर्ण ताकदीनिशी त्याची मानगुट अशी दाबून त्याला पाण्यामध्ये दाबून ठेवायला लागले. इकडं तिकडं तो हालचाल करायला लागला, पण नाथ महाराजांची ताकद होती, त्यांनी दाबून ठेवलं. 1-2 मिनिट एवढा वेळ लागत नाही, 1-2-4 सेकंद नाथ महाराजांनी त्याला पाण्यामध्ये दाबून ठेवलं असेल. जेव्हा त्याला काही करता येईना, वरून ताकद नाथ महाराजांची जाणवायला लागली, पाण्यामध्ये श्वास घेता येईना, तेव्हा त्याने आपलं सगळं सामर्थ्य पणाला लावलं, झटका दिला आणि एकदम बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर दगड घेऊनच नाथ महाराजांच्या मागे लागला. तुम्हाला काही कळतं का नाही म्हणे? अहो मी तुम्हाला देवाचं दर्शन करून द्या म्हणायला लागलो, तुम्ही तर मला देवाज्ञा द्यायला लागले. मी तर मरायला लागलो, मला दाबून मारायचा विचार आहे काय तुमचा? नाथ महाराज म्हणाले तुला मारायचा माझा विचार नाही, पाण्यामध्ये दाबून धरता काय अर्थ याला? त्यांनी नाथ महाराजांनी त्याला विचारलं बाबा शांत हो, रागावू नकोस, मारायला अंगावर येऊ नकोस, शांत हो. तो म्हणाला शांत काय हो, देव दाखवतो म्हणता आणि देवाकडे पाठवायची व्यवस्था करता काय मला? अहो मी मरायला लागलो, पाण्यामध्ये दाबून धरायचं कारण काय? नाथ महाराज म्हणाले काही विशिष्ट कारणासाठी तुला दाबून धरलं होतं. कशासाठी दाबून धरलं? नाथ महाराज म्हणाले मला एका प्रश्नाचं उत्तर दे बाबा. म्हणे काय? नाथ महाराजांनी त्याला विचारलं ज्या वेळेला मी तुला पाण्यामध्ये दाबून धरलं होतं त्यावेळेला तुझ्या मनात काय विचार आला एवढंच एकदा सांग. मी पूर्ण ताकदीनिशी तुला पाण्यात दाबून धरलं, तुझ्या मनात त्यावेळेला काय विचार आला? तो म्हणाला काही विचार आला नाही, एकच विचार आला, कधी एकदा या पाण्यातून बाहेर पडतो असं मला झालं होतं. नाथ महाराज म्हणाले असं ज्या वेळेला प्रपंचाच्या बाबतीत होईल त्या दिवशी तुला देव दिसेल, तोपर्यंत देव दिसायचं आग्रह धरू नकोस. हे सगळं सुटून कधी एकदा या सर्वातून मी बाहेर पडीन असं झालं पाहिजे. ज्ञानोबारांनी त्याच्यासाठी एकच शब्द फार महत्वाचा वापरलाय. त्या एका ओवीमध्ये ज्ञानोबारांनी उच्चारलेले ते शब्द जर आपण नुसते उच्चारले तरी आपल्याला त्याच्यातली काय भावना आहे हे कळून येतं. नाथ महाराज 9व्या अध्यायामध्ये चिंतन करतात. आहा कटकटा ये वोखटे मृत्यूलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे जन्मला सितू तरी झडझडोनी वहिला निघ. एवढं जरी एकदा आपण पाहिलं तरी या प्रपंचातून कसं बाहेर पडलं पाहिजे हे नाथ महाराज ज्ञानोबा आपल्याला सांगतात. झडझडोनी वहिला निघ. असं वैराग्य ज्या वेळेला अंतःकरणामध्ये निर्माण होईल त्यावेळेला
संन्यास आश्रमाची परवानगी शास्त्र आपल्याला देतं. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या 4 आश्रमांचा क्रम बदलायची शास्त्राची परवानगी नाही. ब्रह्मचर्यच पहिल्यांदा येणार, गृहस्थ दुसऱ्याच क्रमांकावर येणार, वानप्रस्थ तिसऱ्याच क्रमांकावर येणार आणि संन्यास 4थ्या क्रमांकावर येणार. मला पाहिजेत तसे बदल, मी आधी संन्यास, मग गृहस्थ, मग वानप्रस्थ आणि सगळ्यात शेवटी ब्रह्मचर्याचं पालन करतो असं होत नाही. कारण ज्या क्षणी गृहस्थाश्रम आपण स्वीकारतो त्याच क्षणी आपलं ब्रह्मचर्य गेलेलं असतं. जोपर्यंत ते अबाधित असतं तोपर्यंतच त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे, हे शास्त्राचं म्हणणं आहे. म्हणून हा क्रम आहे आणि हा क्रम जसा बदलायची परवानगी नाही, तसं या आश्रम धर्माचा विचार करत असताना शास्त्राने दुसरा एक नियम या संबंधातला सांगितलाय. तो म्हणजे या क्रमानं पुढं जाताना पुन्हा मागे मागे येता येत नाही. शास्त्राने सांगितलेला नियम या संबंधातला असा आहे, या 4 आश्रमांचं पालन करत असताना फक्त एका आश्रमातून त्याच क्रमानं पुढे जायचंय, पण पुढे गेल्यानंतर पुन्हा मागे येता येत नाही. ब्रह्मचर्यातून गृहस्थाश्रमात गेल्यानंतर पुन्हा ब्रह्मचर्य नाही, गृहस्थाश्रमातून वानप्रस्थात गेल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रम नाही, वानप्रस्थातून पुन्हा एकदा संन्यास स्वीकारला की मग मागच्या 3 आश्रमाचा नाही. ब्रह्मचर्य आणि संन्यास या 2 आश्रमांचा टोकाचा विचार करायचा झाला तर शास्त्र असं म्हणतं की तुम्हाला कोणत्याही आश्रमातून एकदम संन्यास आश्रमात जाता येईल, पण एकदा संन्यास आश्रमात गेला की पुन्हा मागे येता येणार नाही. तुम्हाला ब्रह्मचर्यातून संन्यासाकडे जावं लागेल, जाता येऊ शकेल. उदाहरण सांगायचं झालं तर जगद्गुरु शंकराचार्यांचं उदाहरण आहे. ब्रह्मचर्य आश्रमातून एकदम संन्यास आश्रमात आचार्य गेले. त्यांनी काही गृहस्थ, वानप्रस्थ हे आश्रम मध्ये स्वीकारले नाहीत. कारण का? ब्रह्मचर्य अवस्थेतच त्यांच्या अंतःकरणामध्ये एवढं वैराग्य निर्माण झालं की त्यांनी सहज संन्यास आश्रम स्वीकारला. स्वतंत्र चिंतन करायचं कारणच पडलं नाही. विषयाबद्दल पूर्ण तिटकारा निर्माण होण्याकरता गृहस्थाश्रम सांगितला. जरा वेगळंही बोलतो. विषयाचा भोग घेऊन विषयाचं असारत्व जाणण्याकरता गृहस्थाश्रम सांगितला. गृहस्थाश्रमात एकदा विषयाचं असारत्व जाणलं गेलं की त्या असार अशा विषयांकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याकरता वानप्रस्थ सांगितल्या गेला आणि वानप्रस्थामध्ये विषयाबद्दलची जिहासा निर्माण झाली की मग संन्यास सांगितला गेला. हा क्रम आहे आणि या क्रमातून फक्त पुढं जाता येतं, मागे मागे येता येत नाही. मागे यायला शास्त्राने परवानगी दिली नाही. तुम्हाला जसं एकदम ब्रह्मचर्यातून संन्यास स्वीकारता येईल आचार्यांसारखं, गृहस्थाश्रमातून संन्यास स्वीकारता येईल विठ्ठलपंतांसारखं, वानप्रस्थातून संन्यास स्वीकारायला तर शास्त्रानेच क्रम सांगितलेला आहे. पण एकदा संन्यास आश्रम स्वीकारला की पुन्हा मागे पाऊल घेणं हे शास्त्राने सांगितलेलं नाही. दोष सांगितला, शास्त्राला हे मान्य नाही. एकदा तुम्ही छाती पुढे काढून रणांगणावर गेलात, पुन्हा माघारी यायचं नाही. सैनिकाचा हा धर्म आहे. रणांगणावर जाण्यापूर्वी जो विचार आहे तो आहे. एकदा तुम्ही सैनिक म्हणून सैन्यामध्ये भरती झालात, आता मला तिथं जायची भीती वाटते, आता मी इकडच्या इकडच घरी जातो, नाही. मग तिथं तुम्हाला वाटेल ते झालं तरी एकतर मरीन नाहीतर मारीन, या 2च भूमिका तिथं तुम्हाला स्वीकाराव्या लागतात. तिथं पाठ दाखवून पळता येत नाही. मग तिथं काही झालं तरी म्हणून काही करा, त्याच्याने आपल्याला शास्त्राने अनुकूल असंच फल दिलंय. रणांगणावर मेला, त्याला बाबा त्याला स्वर्ग मिळेल. रणांगणावर जिवंत राहिला, चला राज्य मिळेल. अर्जुनाला जसं सांगितलं तसा विचार सैनिकाच्या बाबतीत जसा करता येतो. तिथं फक्त पुढे जाणं आहे, मागे येणं सैनिकाला जसं माहिती नाही, तसं मानवी जीवनामध्ये या आश्रम धर्माचा विचार करत असताना शास्त्राने फक्त पुढेच जायला परवानगी दिली, मागे यायला परवानगी दिली नाही. आणि हे सगळं सांगितलं कशासाठी? ज्ञानोबारायांचे पिता विठ्ठलपंत यांनी गृहस्थाश्रमातून संन्यास धर्म स्वीकारला. त्याच्यातही पुन्हा चरित्रामध्ये काही ठिकाणी असं दिसतं. काय? संन्यास स्वीकारताना जर तो गृहस्थाश्रमातून स्वीकारला जात असेल तर पत्नीची संमती घेतली पाहिजे असं शास्त्र सांगतं. जोपर्यंत त्याची पत्नी त्याला परवानगी देत नाही तोपर्यंत संन्यास स्वीकारता येत नाही.
स्त्रीच्या हातात सूत्र आहे, तिने परवानगी दिली पाहिजे. आणि जर ब्रह्मचर्य आश्रमातून संन्यासाश्रमात जायचं असेल त्यावेळेला पत्नी नसेल तर मातेची परवानगी घ्यावी लागते. आईच्या परवानगीने ब्रह्मचर्य अवस्थेत संन्यास घेता येतो, तर गृहस्थाश्रमामध्ये आईच्या परवानगीचं कारण नाही, तिथं पत्नीची परवानगी लागते. आचार्यांनी आईची परवानगी घेतली, अडचणीत आल्यामुळे आईने परवानगी दिली. तसं विठ्ठल पंतांनीही रुक्मिणी मातेकडून परवानगी घेतली. ती परवानगी अशी अडचणीत घेतली. त्यांच्या मनात चालू होतं आपण संन्यास घ्यावा, आपण संन्यास घ्यावा. पण एकदम कसं विचारायचं, विवाह झालेला आहे, संतती झाल्याशिवाय संन्यासाची परवानगी शास्त्र देत नाही. विवाह झालेला आहे, संतती झालेली नाही, मग कसं करावं. विचार करताना त्यांच्या लक्षात आलं पत्नीची परवानगी मिळवण्यासाठी काहीतरी युक्ती केली पाहिजे. रोज भिक्षा मागायला बाहेर पडताना ते पत्नीला सांगायचे जाऊन येतो, ती सांगायची जा, जाऊन या. एके दिवशी त्यांनी भिक्षा मागायला जाऊन येतो असं न म्हणता नुसतं जातो एवढंच विधान केलं. रोज भिक्षा मागायला जाताना सांगतात, पत्नीला वाटलं भिक्षा मागायला जातो असं सांगत असतील. पत्नीने गृहीत धरून सांगितलं जा, तेवढा जा एवढीच परवानगी त्यांनी उचलली. कुठं जातो हे सांगितलेलंच नव्हतं, त्यामुळे बांधिलकी नव्हती. जा, पत्नीने सांगे, हे म्हणाले जातो, पत्नी म्हणाली जा. जा म्हणल्याबरोबर तिथून जे निघाले, संन्यास स्वीकारला. कालांतरानं त्यांच्या गुरुची आणि रुक्मिणी मातेची आळंदी क्षेत्रामध्ये भेट झाली. आशीर्वाद दिला. आशीर्वाद खरा का खोटा म्हणून हसून विचारलं. त्यांनी खुलासा केला, आईसाहेबांनी खुलासा केला. त्याच्यात गुरूंना कळलं आपल्याकडे असणारा विद्यार्थी हाच हिचा पती आहे. तिथं गेले, परत पाठवलं. सर्व शास्त्राच्या आज्ञेपेक्षा गुरु आज्ञा ही सर्वात मोठी असते असं शास्त्र सांगतं. शास्त्राच्या काही आज्ञा आहेत, शास्त्राचे काही नियम आहेत, त्या नियमाला शास्त्राने काही अपवादही सांगितलेले आहेत. पण सर्व आज्ञा बाजूला ठेवून गुरु आज्ञा ही पहिल्या क्रमांकानं पाळली पाहिजे, प्राधान्यानं पाळली पाहिजे, हेही शास्त्राचंच मत आहे. गुरु आज्ञा प्रमाण सगळ्या आज्ञा आहेत. देवाची आज्ञा आली, शास्त्राची आज्ञा आली, आणि त्याच्याबरोबर शास्त्राची आज्ञा आलेली असताना, परमात्म्याची आज्ञा असताना जर गुरुने सांगितलं की हे पाळू नकोस, तर शास्त्राची आज्ञा बाजूला ठेवावी, देवाची परमात्म्याची आज्ञा बाजूला ठेवावी, पण आधी गुरु आज्ञेचं पालन करावं असं शास्त्र सांगतं. महाभारताने याही नियमाला अपवाद सांगितलाय. तो म्हणजे तो गुरु जर आतेताई असेल तर गुरु आज्ञा ही पाळू नये, शास्त्राचीच आज्ञा पाळावी. हा त्यालाही असणारा एक अपवाद आहे. कारण हा या अपवादाचं वर्णन तुम्हाला बळीच्या चरित्रात पाहायला सापडत. वामनावतारामध्ये ज्या वेळेला भगवान बळीच्या दरवाजात आले, बळीने त्रिपाद भूमी देतो म्हणून सांगितलं. बळीचे गुरु शुक्राचार्यांनी त्यांना विरोध केला, देऊ नकोस, ही गुरु आज्ञा आहे. पण दानासारख्या पुण्यकर्मामध्ये जो गुरु अडसर ठरतो तो गुरु आतेताईच समजला पाहिजे. या अपवादाचा विचार करून बळींनी सांगितलं गुरु आज्ञा असली तरी इथं शास्त्राची आज्ञा वाटेल ते करा आणि आधी दान करा. लक्ष्यम विहाय दातव्यम शास्त्राची आज्ञा आहे. कोणत्या वेळेला काय करावं हे शास्त्राने सांगताना हा नियम आपल्याला सांगितलेला आहे. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नान समाचरेत, लक्ष्यम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम स्मरेत, ही शास्त्राची आज्ञा आहे. 100 गोष्टी बाजूला ठेवा, आधी जेवायला चला. 100 गोष्टी बाजूला ठेवा. शतम विहाय भोक्तव्यम, किती महत्वाची कामं असली तरी आधी बाजूला ठेवा, आधी जेवण करा. शास्त्राची आज्ञा आहे. कारण शरीर रक्षण झालं पाहिजे, हा नियम आहे. शरीर रक्षण झालं पाहिजे.